हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्याच्यात 1 चमचा उडीद डाळ, 2 चमचा हरभरा डाळ, हे दोन्ही पण आपल्याला छान बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून ह्याच्यात आपण भाजून घेणार आहोत. आता आपल्याला लालसर भाजून झाल्यावरती आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला दुसरीकडे पॅन गरम करायला ठेवायचा आहे. त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे. आता त्याच्यात थोडीशी मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यावरती आपल्याला थोडंसं जिरे टाकायचे आहेत. जिरे लाल झाल्यावरती आपण ह्याच्यात आता एक बारीक चिरून कांदा टाकणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक बारीक टोमॅटो चिरून टाकायचं आहे. आता हे पण थोडंसं मिक्स करून घ्या, परतून घ्या खालीवर. आता त्यानंतर आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. आता इथे मी अद्रक लसणाची पेस्ट टाकते. आता हे पण थोडंसं खालीवर मिक्स करून घ्या, परतून घ्या. आता त्यानंतर आपल्याला 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. हे पण थोडंसं खालीवर परतून घ्या. आता त्यानंतर आपल्याला वाटलेलं डाळीचं वाटण टाकायचं आहे. आता हे पण थोडंसं खालीवर मिक्स करून घ्या. आता त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकायचा आहे. थोडंसं हळद टाकायचं आहे. आता हे पण थोडंसं मिक्स करून घ्या. आता त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली ही पालक टाकायची आहे, बारीक चिरलेली. आता हे पण थोडंसं मिक्स करून घ्या. थोडंसं पाणी टाकून आपल्याला चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटापर्यंत आपण ह्याला छान वाफेवरती शिजून घेणार आहोत. आता इथे मी झाकण लावून 5 मिनिटासाठी वाफेवरती शिजून घेत आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, आपलं पालकची ही रेसिपी शिजून रेडी आहे आणि चवीला पण खूप छान लागते, टेस्टी खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. पालकची सारखी तेच डाळ खाऊन कंटाळा येते, त्यामुळं थोडंसं काहीतरी वेगळं नक्की ट्राय करून बघा. इथे बघू शकता, पालकची रेसिपी रेडी आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, टेक केअर, बाय बाय फ्रेंड्स.